लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्वपूर्ण अपडेट. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती तर सुरू झाली, मात्र कशी करावी हे तेही आपल्या मोबाईलवर, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघूयात. तर त्यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ बघावा. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुमच्या मोबाईलवर सर्च करायचं आहे आणि ते सर्च केल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून पुन्हा तुम्हाला सदर दुरुस्ती या बटनावर क्लिक करायचं आहे. आधार क्रमांक टाकून त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून झाल्याच्या नंतर ओटीपी पाठवायचा आहे. यासाठी थोडा वेळ लागतो. त्यानंतर आता ऑनलाईन पद्धतीने कशी दुरुस्ती करावी तेच आपण थोडक्यात बघूयात. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जायचंय. त्यानंतर तुमचा जो 10 अंकी मोबाईल नंबर असेल किंवा तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही ई-केवायसी किंवा एडिट करेक्शन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही या पर्यायावर क्लिक करणार त्यानंतर तुमची पुढची स्टेप ओपन होईल. आता आधार कार्डवर असलेल्या माहितीनुसार नाव, जन्मतारीख, क्रमांक आणि बँक खाते तपासा. चुकीची माहिती बदलून पुन्हा आधार प्रमाणीकरण ओटीपी द्वारे करा आणि फॉर्म सबमिट करा. हे सबमिट केल्यानंतरच तुम्हाला या प्रकारे मेसेज ब्लिंक होईल. आता ऑफलाईन पद्धतीने कशा प्रकारे करावी, जर तुम्हाला अडचण येत असेल तर अंगणवाडी सेविकांचं तसेच सेतू सुविधा केंद्रांवरती जाऊन तुम्ही सदर जी केवायसी आहे ती देखील पूर्ण करू शकणार आहात. आणि सदर केवायसी का करावी, जर तुमची माहिती चुकीची असेल, बँक लिंकिंग नसेल किंवा कागदपत्रात त्रुटी असतील तर योजनेचे दरमहा 1500 रुपये तुम्हाला मिळणार नाही. हेच होतं थोडक्यात महत्वपूर्ण अपडेट.